नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे साळुंखे सर. साळुंखे सरचे केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि काही दिवसापूर्वी जे काही पोस्ट केलेली त्यास तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि जे सबस्क्रायबर आहेत ते अचानक सडन ग्रोथ झालेली आहे. माझे काही दिवसांपूर्वी सबस्क्रायबर जे आहेत ते 170च होते. आता ते सबस्क्रायबर 200 क्रॉस केलेलं आहे. मी इथे तुम्हाला एक पहा इथे इथे मी प्लेलिस्टचं सेक्शन दाखवणार आहे. मी काय प्लॅन केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो की 11th आणि 12th केमिस्ट्रीचे स्टेट बोर्डसाठी आणि MST CET साठी असं सेपरेट व्हिडिओज येणार आहेत. त्याच्या चॅप्टर वाईज प्लेलिस्ट मी बनवलेल्या आहेत. ओके, तसंच नीट, JEE मेन आणि NCERT प्रमाणे केमिस्ट्रीचे चॅप्टर वाईज व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली आहे. जसजसे ते व्हिडिओज येतील तसतसे त्या प्लेलिस्ट इथे दिसतील. तर इथे आता किती प्लेलिस्ट आहेत ते पाहूया. टोटल जवळपास 6 प्लेलिस्ट आहेत. त्यापैकी एक माय मिक्सची प्लेलिस्ट जी माझी आहे ती प्रायव्हेट आहे. पहा, या 2 प्लेलिस्ट मी गेल्या महिन्यात बनवलेल्या. त्यामध्ये MST CET आणि NCERT नीट JEE मेन अशा 2 वेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आणि त्याच्यात ते व्हिडिओज मी ॲड करत गेलेलो आहे. तर अशाच अनेक प्लेलिस्ट येणार आहेत. तर प्लेलिस्टचा सेक्शन जो आहे तो दरवेळी तुम्ही चेक करत जा जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओज अपलोड होतील. आणि हां, तुम्ही सबस्क्राईब केलेलंच असेल तर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओज जसे अपलोड होतील तसं तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल. ओके, इथे जे विद्यार्थी आता इथे गव्हर्नमेंटचे जे काही नोटिफिकेशन आहे MST CET 2025चं ते मी इथे आणलेलं आहे पॅनलवर. तर जे विद्यार्थी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांच्यासाठी केमिस्ट्रीचे 11वीचे कोणकोणते टॉपिक जे आहेत ते MST CETच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पेपर पॅटर्न काय आहे ते पण महत्त्वाचं आहे, ते आपण पाहणार आहोत. पाहिजे इथे अप्रॉक्सिमेटली 20% 11वीचा सिलेबस जो आहे म्हणजे MST CETला 20% क्वेश्चन जे आहेत ते 11वीच्या सिलेबसवर येणार आहेत. ते सर्व विषयांसाठी येणार आहेत. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या सर्व विषयांसाठी हे 20% वेटेज आहेच. वेटेज विल बी गिवन टू 11th करिक्युलम आणि 80% वेटेज विल बी गिवन टू 12th करिक्युलम म्हणजे 12वीच्या सिलेबसवर मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री 80% क्वेश्चन विचारणार आहे. म्हणजे 80% प्रश्न कशावर येणार आहेत 12वीच्या सिलेबसवर आणि 20% प्रश्न कशावर येणार आहेत 11वीच्या सिलेबसवर. ओके, आता इथे एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट जरा पाहूया. MST CETचा जो पेपर पॅटर्न आहे तर त्या पेपर पॅटर्न मध्ये PCM ग्रुप असतो, PCB ग्रुप असतो आणि PCMB हा काही जण चारीच्या चारही विषय ठेवतात. ग्रेट. म्हणजे जे PCM ग्रुपचे विद्यार्थी आहेत ते 200 मार्क्सचा पेपर देणार आहेत. जे PCB ग्रुपचे विद्यार्थी आहेत ते 200 मार्क्सचा पेपर देणार आहेत. आणि PCMB चे विद्यार्थी जे आहेत ते 2 सेशनमध्ये पेपर देऊ शकतात. कारण जी MST CETची एक्झाम असते त्यामध्ये प्रत्येक वर्षी जो PCB ग्रुप आहे त्यांची एक्झाम त्यांचा सेशन अगोदर होतो आणि PCM जो ग्रुप आहे त्यांचा सेशन नंतर होतो. म्हणजे यांना ज्यांचा PCMB आहे ते 2 वेळा एक्झाम देऊ शकतात, एक PCBची आणि एक PCMची. ओके, आणि प्रत्येक वेळी त्यांना 200 मार्क्सची एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे, आता मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपण पाहूया. जो मॅथ्सचा पेपर आहे तो PCM ग्रुपमध्ये खूप महत्त्वाचा आहे कारण त्याचं वेटेज मार्क्स वाईज वेटेज जे आहे ते जास्त आहे. पाहूया, इथे 11च्या सिलेबसवर 10 प्रश्न विचारणार आहेत, 12च्या सिलेबसवर 40 क्वेश्चन्स विचारणार आहेत. म्हणजे टोटल क्वेश्चन किती झाले 50. म्हणजे इथे टोटल किती होते 50. ओके,
आता 50 मल्टिप्लाय बाय 2, प्रत्येक प्रश्न मॅथ्सचा जो आहे तो 2 मार्क्सला असतो. म्हणजे टोटल किती होईल मार्क्सची? 100. आणि हा 100 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी स्टुडंट्सना वेळ मिळणार आहे 90 मिनिट्स, म्हणजे जवळपास 1.5 आवर, म्हणजे 1.5 तास हा वेळ मिळतो. तो फिजिक्स केमिस्ट्रीसाठी सुद्धा 90 मिनिट्स आहे, बायोलॉजीसाठी सुद्धा 90 मिनिट्सच आहे. पेपर 2 पहा, फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्सचे 11वीचे किती क्वेश्चन्स येणार आहेत? 10. आणि 12वीचे किती क्वेश्चन्स येणार आहेत? 40. सेम तसंच केमिस्ट्रीसाठी सुद्धा 11वीचे 10 प्रश्न येणार आहेत आणि 12चे 40 प्रश्न येणार आहेत. म्हणजेच इथे जे प्रश्न जे आहेत फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे सुद्धा 50, म्हणजे 50 क्वेश्चन्स इच. ओके. आता या दोन्ही सब्जेक्टसाठी प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क आहे, म्हणजे टोटल झाले 50 + 50, इथे 100. ओके. म्हणजे पीसीएम ग्रुपचा जो पेपर आहे तो 100 + 100 किती होईल? 200 मार्क्सचा होईल. ठीक आहे. आता पेपर 3 जो आहे म्हणजे बायोलॉजी 100 मार्काचा पेपर आहे. 100 मार्क्स पेपर असतो. 20 मार्क्स हे 11चे आणि 80 मार्क्स किंवा 80 क्वेश्चन्स 12चे. आणि बायोलॉजीमध्ये सुद्धा फिजिक्स केमिस्ट्री प्रमाणे इथे प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क आहे, म्हणजे टोटल प्रश्न किती असतील? 100. टोटल मार्क्स सुद्धा 100 आणि सेम टायमिंग, इथे 100 मार्क्सचा पेपर आहे आणि टोटल टायमिंग जे आहे ते प्रत्येक मॅथ्सला, फिजिक्स केमिस्ट्रीला आणि बायोलॉजीला सेम आहे, 90 मिनिट्स इच. 90 मिनिट्स म्हणजे किती? 1.5 तासाचा तो पेपर असतो.